चिता फक्त अनुस्वार्थापरती चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषता सहजीव दहती चिंता निर्जीवम दहते चिता जीवनामध्ये चिंता करू नका चिंतन करा चिंतने चिंतने तद्रूपता भगवंताच्या भेटीसाठी भगवंताकडे येण्याचा मार्ग म्हणजे चिंतन चिंता नाही मी एक नवोदरीत नाही काय नवोदरीत हाय तेव्हा म्हणजे नाही नव्हतं कोणता तयारी माहिती नव्हतं सप्ताह विषय आहे लोके मला बोले इच्छा जाय पण बाबा इलाम छान होता ना एक घटना पैसा नाही दुसरा घटना मत करे नाही त्या दोन्ही घटना पैसा लिहिले पैसा आणि पोर तुझ्या काढ फेक दे बटार निकाल लागे तो काढ मोबाईल मागाली इथला उठा बाबा आणि सप्ताह माझा आहे ना नंतर मला काळाला दिन आहे ना काळाला दिन इथं वरक पाहिजे या म्हणतात ते माहिती होतं आधी हा जेवण निपंगत राहील काय कसं की जाय जेवण पण जाईल ना उचार बाबा होते ना खाई दिले आपण दिले मी बांधले गेले इथलं उचार आणि बाबा काय करतो पंडावर बाबाने गई वाचा बाबाने बडा जीव सांगला मला कोणा करतोय का आम्ही चंपी गेले आहे बाबाने याद आहे बाया भुली जाय पण बाबा भुले नाही गाव नाही ना आम्ही चंपी आणणार बाबा तुला चाहता राहते जाय बाबा वाचा गेली वाचा बाबाला पण जायचं नव्हतं बाबा फक्त इशारा होते काम करताय असं असं करे नसं असं करे तिने पुढं असं गोळ्यावर तो बंद झाला होय अवघडला नाही आलं तर जे असं काय करा ना म्हणे तो कोणा म्हणे तुमचे समजत नाही मागलं तिकडे काहीतरी केले म्हणे तू दाखला म्हणे होती तिकडे पाडा रे म्हणे ते बी पाडा गल्ला ना असं तू मोठा म्हणे मागलं तिकडे म्हणे आई पाडा म्हणे ते बी पाडा कडे बी नाही म्हणे माटा पाडा त्यांचे महाराज खरी गेला ते तिकडे पण या कडे बी नाही काही म्हणे मग पुढचं बाबा चारी तिकडे लावून राहिले काही नाही म्हणे बाबा कोणते म्हणे सांग ना बाबा काय बोलता येईल बाबा आली ना डोलीवर निश्चित फोन करी बाबा काय बट आ लोक तर्क वितर्क काही नाही चालणार नाही बाबा येऊन जे ना म्हणे बाबाने ताण असं हात वाचत करे या हुशार माणूसाला डॉक्टर सांगता का तू हुशार माणूसाला तो काय सांगे म्हणे बाबाने ना कोणतरी ठेवले म्हणे बाबा बोलायला पाहिजे मला बोलता येणार काय करू म्हणे आता समजत नाही म्हणे एक काम करा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अशी एक वनस्पती आहे कधी वनस्पती खाल्ल्यावर बाबाला तात्काळ वाचा येईल पण ती वनस्पतीची किंमत आहे 50,000 दाखला म्हणे 50,000 का चालते म्हणजे आम्ही पेड बाबा उपायची म्हणे ती वनस्पती आणा वनस्पती आणली बाबाला खायला दिली बाबाला वाचा आली तिने पुरा असं काढणं डोळे बाबाला उपाय करे बाबाला मारी ताकद करे बाबा सांगा ना कधी ठेवले बाबा सांगा ना कधी ठेवले सांगा ना कधी ठेवले बाबा म्हणे हो येणार कोण काही डोकं बी कसे का हिला काय पावसा आहे की आता म्हणे अरे महिना जायला पिकनिक आहे ती राहायला जायचं नाही अरे काका अरे हिरा व्हायचं नाही ना म्हणजे मला बात चांगली नाही ना हिरा व्हायला जायला मी हिरा बाई मला सांगा 50,000 दिल्या त्याला कोणी शेतकरी बाबा गेले आता माझी चिंता काय कामी या गाव 12 वर्ष मी आता पोरगाव आहे बड गाव म्हणा करायला 12 वर्ष ना जेवढे जायचे तेवढे पंढरपूर गेली तो बाबा पोर होईल ती बाई म्हणे 12 वर्ष ना मला पोर होईल हो म्हणे म्हणजे नाव ठेवलं पण बाबाला सगळी गेला मी ठेवतो म्हणे नाव हा मी ठेवतो ती म्हणे नाही बाबांनी बोलावतो बाबांनी तुम्हाला पण लावली मी नाव ठेवतो म्हणे तर सगळी जाता म्हणे बाबाला बोलावलं पाहिजे इतका वर्ष पोर होईल मला माहिती इथला दवाखाना पैसा लागणार आणि उभी बाबा झाली मी राणी म्हणतो बरं बाबा यायचं ना म्हणे मी ठेवत म्हणे ना तेवढे तो म्हणे तू दर्शन करत जाऊ दे म्हणे आणि त्यांनी इतकं भारी नाव ठेवणार 4 दिन लागणार त्याने 4 दिन इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब बट हा मोबाईल छापली मारत असं भारी नाव ठेवणार तुम्हाला दुसरा नावही कोण बोलावं तुम्ही असं नाव ठेवतो आता भारत मग कोण बोलावं फक्त पण बोलणार आहे म्हणे हा पुण्यात बायाकडे बाग काय बोलले नाव तर सांगा सांगा ते मला काय सांग ना म्हणे म्हणा कोणा नावचे फजिती आधी ती फजिती इतकी वारी होती ना गरजेने ती मानवने फजित आवडाय आणि तो म्हणे आता 12 वर्षाची झाली म्हणे मग आता आपण पंढरपूरला जाऊ ती फजिती म्हणे पप्पानी लिया तो म्हणे येऊ नको बेटा आपण गर्दी राहा तुम्हाला दर्शन म्हणे आम्ही करतो तुम्हाला पंढरपूर गेली पंढरपूरला गेली चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन केलं
पांडुरंगाच्या दर्शनाकरता बारीमध्ये लागली. 36 तास लागायचे त्यावेळेला. आता थोडी ती बहिणी लागली पाणी ताण म्हणे पप्पा मला पाणी प्यायचे. तर पप्पा म्हणे बहीण तू आलेच आम्ही पाणी नाही येत म्हणे. 15 मिनिटं झाले 20 मिनिटं झाले अर्धा तास म्हणून पप्पा कसा येत म्हणून पहिली काय झाले म्हणे दादा म्हणता पुन्हा गाड्या थांबायचा जग मी देखी येत म्हणे. मग तो पुन्हा पहिली ना पत्ता नाही म्हणे का माझी मुलगी कुठे गेली म्हणे तुम्हाला इथं थांबायला लावलंय तुमची मुलगी तुम्हाला शोधण्या करता गेली ती बरोबर येईल म्हणे. हावजी तुला कोणता टाइम पडेल हावजी वाटका पंढरपूर होते का दुकानं होतं का पंढरपूर चौऱ्याची का पेरा मन पजी देगी का मन पजी देगी का ती जाणे मन पप्पा देगा का मन पप्पा देगा का आणि तो आडे वाला मी तुझी टपरी आणि इतकी मोठी गर्दी तो चहा साखर पाणी काही आबावी जाय गावे गा हावजी बोले का मन पजी देगी का तो ना आप्पा आडे म्हणे पजी देगे का कोण बरं तुम्ही कधी देतो म्हणे काका तो म्हणे दादा मन कोरोना पजी देगी म्हणे दुसरा कोणता सापडणार नाही. माझी चिंता काय नामाची मग चिंतन करा भगवंताचं नामस्मरण करा सर्व सुख प्राप्त होईल. मग सर्व सुख प्राप्त होणं म्हणजे काय तर ऐका तो भगवान पांडुरंग परमात्मा भेटणं त्याच्या सुखाशिवाय जगामध्ये दुसरं सुख नाही. कारण काय सर्व सुखाचे आदर बाप रखुमाई देवीवर सदा माझी डोळा जवळ तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या डोळे भरून या पाहिलं तुझे मुख त्याची माझं सुख देई देवा तो हरे